सध्या आपण बघतोय की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडनं या समृद्धी महामार्गाची पाहणी झाली। ही पाहणी झाल्यानंतर अर्थातच पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या ठिकाणी हे सगळेजण जाणार आहेत आणि स्टेअरिंग मात्र मुख्यमंत्रींच्या ऐवजी आज उपमुख्यमंत्र्यांनी हातात घेतलेलं होतं, एकनाथ शिंदेंनी हातात घेतलेलं होतं। अजित पवार यांनी मागच्या सीटवर बसणं पसंत केलेलं होतं, त्यांच्यासोबत प्रशासकीय अधिकारी हे सुद्धा या एकाच गाडीतून प्रवास करत होते। त्याच्यामुळे एकंदरीतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या महाराष्ट्र सरकारच्या तीनही चेहऱ्यांचा एकत्रित प्रवास आज आपल्याला बघायला मिळाला। तर महायुती सरकारमधल्या तीनही नेत्यांचे चेहरे आज आपण समृद्ध बघतोय। आज हास्य या सगळ्या चेहऱ्यांवर आपण पाहतोय, कारण महायुती सरकारनं मिळून हा समृद्धी महामार्गाचं स्वप्न पाहिलेलं होतं। मुळात देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जायचा, महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात होता आणि हेच स्वप्न फडणवीसांचं हे स्वप्न आता साकार झालेलं आहे आणि तोच आनंद त्यांच्या चेहऱ्यावरही दिसतोय। हाच समृद्धी महामार्ग राज्यामध्ये समृद्धी आणेल असं देखील या नेते मंडळींनी म्हटलेलं होतं आणि या महामार्गावरून सुसाट प्रवास या महायुतीच्या नेत्यांनी एकत्रितपणे केलेला आहे। महायुती एकत्रित आहे, एकजुटीनं काम करते हे दाखवण्याचा यामधून प्रयत्न करण्यात आला आणि या तीनही नेत्यांनी एकाच गाडीमधून सुसाट प्रवास केला। तर नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा हा बहुप्रतीक्षित शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी अखेर खुला झालेला आहे। या महामार्गावरून महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित प्रवास केलेला आहे। आता पुन्हा एकदा हे नेते मंडळी कार्यक्रम स्थळी जातील आणि तिथे देखील आपल्या भावना व्यक्त करतील। खरं तर महायुती सरकारचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, फडणवीसांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता। गेल्या अनेक वर्षांपासून याची वाट पाहिली जात होती आणि अखेर हा महामार्ग आता प्रवाशांसाठी खुला झालेला आहे आणि तोच आनंद आता आपण फडणवीसांच्या चेहऱ्यावर देखील बघतोय। काय काळजी करू नका, 3 शिफ्टचे ड्रायव्हर आहोत आम्ही, पण गाडी खाली म्हणतात आपल्याला खाली गाडी सगळं सरकार फडणवीस साहेब गाडी सुसाट सुटली, समृद्ध महाराष्ट्र मागे तर जा तुम्ही एकदम। आज एकनाथ शिंदेंचं ड्रायव्हिंगही कसं वाटलं तुम्हाला? चांगलं ड्रायव्हिंग आहे। असं आहे की आम्हाला एकमेकाच्या गाडीत बसायची सवय आहे, ड्रायव्हिंगची सवय आहे। ही गाडी अगदी छान चाललेली आहे, आम्ही तिघही 3 शिफ्ट मध्ये चालवतो। शिंदेसाहेब आज सारथ्य केलं तुम्ही या प्रवासाचा, कसा वेगवान प्रवासाचा अनुभव कसा होता या दोघांसोबतही तुमच्या? सगळ्यात रस्ता चांगला होता आणि त्यामुळे प्रवासाला देखील अर्धा प्रवास राहिला आणि दोघेही आम्ही आता गाडी मी चालवणार आहे, त्यामुळे तुम्ही नंतर दादांना विचारा आम्ही दोघं बरोबर चालवतो की नाही। तर आपण बघितलं की ड्रायव्हिंग सीटवर आज एकनाथ शिंदे होते, सारथ्य त्यांनी केलेलं आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे सांगितलंय की आता ड्रायव्हिंग सीटवर मी असणार आहे, इथून पुढचा प्रवास हे देवेंद्र फडणवीस स्वतः गाडी चालवत करणार आहे। त्याच्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जेव्हा सारथ्य होतं होते तेव्हा हा प्रवास निश्चितपणे चांगला झाला। आम्ही तिघेही एकाच गाडीतून जातो, आम्ही एकमेकांच्या गाड्या वापरत असतो असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी टिप्पणी करताना म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे आता पुढच्या वेळी म्हणजे पुढचा प्रवास हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून करणार आहेत। पण बघतोय जरी गाडीचं स्टेअरिंग एकनाथ शिंदे यांनी हाती घेतलेलं असलं तरी तीनही नेते आम्ही आळीपाळीनं आम्ही हे गाडी चालवतोय, आम्ही सरकारचा गाडा हा जो खेचतोय असं देखील वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे आणि आता गाडीचं स्टेअरिंग हे आपल्या हातात असणार आहे आणि आम्ही तीनही नेते शिफ्टनं गाडी चालवतो असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल वक्तव्य केलेलं आहे। तर फडणवीसांचं हे स्वप्न साकार झालेलं आहे आणि त्याचाच आनंद आपण त्यांच्या चेहऱ्यावर पाहतोय आणि आता काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलेलं होतं आणि आता देवेंद्र फडणवीस हे देखील आता गाडीचं स्टेअरिंग हाती घेणार आहेत आणि या समृद्धी महामार्गावरून सुसाट प्रवास करणार आहेत।
तर आता हे तीनही नेते मंडळी कार्यक्रमस्थळी जातील. यांनी आता टिप्पणी केलेली आहे की ज्या पद्धतीने आतापर्यंत एकनाथ शिंदे यांनी गाडी चालवली, एकनाथ शिंदे यांनी सारथ्य केलं, आता हे पुढचं सारथ्य मी करणार आहे, म्हणजेच मुख्यमंत्री स्वतः हातात स्टेअरिंग घेणार आहेत. त्याच्यामुळे अजित पवारांनी मात्र या संपूर्ण प्रवासादरम्यान अजून पुढचा प्रवास बाकी आहे, त्याच्यामुळे बाजूला व्हा, नंतर बोलतो अशी टिप्पणी केलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा गाडीचं सारथ्य केलं तेव्हा अजित पवार यांनी मागच्या सीटवर बसणं पसंत केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र त्यांच्या बाजूच्या सीटवर होते आणि सध्या आपण बघतो आहोत की आता ड्रायव्हिंग सीट देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीस हे आता ड्रायव्हिंग सीटवर आहेत आणि एकनाथ शिंदे हे बाजूच्या सीटवर आहेत. त्याच्यामुळे हा वेगवान प्रवास आता केला जातो आहे. एकनाथ शिंदे हे सुद्धा बाजूच्या सीटवरती आहेत. शिंदे साहेब, आता ड्रायव्हिंग सीट पुन्हा एकदा तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली आहे. अर्धी अर्धी चालवायची अगोदरच ठरलेलं. पण अजित पवारांना आज संधी देणार आहेत की नाही? अजित दादांना त्यांना एकदम बसायला शांतपणे मागे आहेत, ते एकदम रिलॅक्स. आज ड्रायव्हिंग कोणाचं चांगलं आहे याचा निकाल दादा देणार आहे. दादा सांगतील नंतर कोण गाडी कशी चालते ते बघायला मी बसलोय. चला. पण ही सरकार अशीच चालेल. तिघही गाडी एकाच गाडीत आहोत. पण सारथ्य नेमकं सरकारचं कोण करतंय असं काही संदेश? अरे आता मगाशी सीएम साहेबांनी सांगितलं 8-8 घंटे 8-8 तास चालू आहे म्हणून. आपण बघतो आहोत की देवेंद्र फडणवीस हे स्वतः आता आणि गाडी कोण कशी चालवतं याची तपासणी, याचं पाहणी मी करणार आहे असं अजित पवार म्हणाले आहेत. त्याच्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता स्टेअरिंग हातात घेतलेलं आहे. सोबतच अजित पवार हे आता मागच्या सीटवर गेल्या वेळेप्रमाणेच बसलेले आहेत. अर्धा प्रवासभर अजित पवारांनी पूर्ण प्रवासभर मात्र मागच्या सीटवरती बसणं पसंत केलेलं आहे. आता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हातात स्टेअरिंग घेतलेलं आहे. पुढचा प्रवास स्टेअरिंग व्हीलवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. करताय तर कशा प्रकारे एकत्रितपणे काम करताय हे दाखवण्यासाठी आज तीनही नेत्यांचा एकत्रित प्रवास सुरू आहे. एकाच गाडीतून तीनही नेत्यांनी, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गावरून सुसाट प्रवास केलेला आहे. हा 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग राज्यामध्ये समृद्धी आणणार अशी प्रतिक्रिया, अशी भावना देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे आणि सरकार देखील याच वेगानं काम करते असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. सध्या गाडीचं स्टेअरिंग माझ्या हातात आहे. याआधी एकनाथ शिंदे यांनी गाडी चालवली आणि आता अजित पवार नेमकं कोण चांगली गाडी, कोण चांगल्या प्रकारे गाडी चालवते हे सांगतील अशी मिश्किल प्रतिक्रिया देखील देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे. तर समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा अखेर सेवेमध्ये दाखल झालेला आहे आणि यामुळे जवळपास 16 तासांचा जो कालावधी या प्रवासासाठी लागत होता तो आता 8 तासांवर येणार आहे. त्यामुळे नक्कीच प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.